नरक चतुर्थी अंधारावर प्रकाशाचा पहिला विजय. मित्र हो, या दिवसामागची गोष्ट थोडीशी गूढ आणि रंजक आहे. कथेनुसार नरकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने देवदेवतांना आणि लोकांना खूप त्रास दिला. शेवटी भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी त्याचा वध केला. नरकासुराचा पराभव झाला तो या दिवशी. म्हणूनच याला नरक चतुर्थी असं म्हटलं जातं. म्हणजेच अंधार, दुष्टता आणि वाईट विचारांवर प्रकाश, सत्य आणि सद्गुणांचा विजय. या दिवशी पहाटे लोक अभ्यंग स्नान करतात, म्हणजे सुगंधी तेलानं अंघोळ करून शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करायचं. असं म्हणतात की या स्नानामुळं पापं धुतली जातात आणि आयुष्य निरोगी राहतं. काही ठिकाणी लोक चतुर्थीच्या सकाळी लवकर उठून घराच्या दाराशी छोटा दिवा लावतात. हा दिवा त्या विजयाचा प्रतीक असतो, प्रकाशाने अंधाराला हरवल्याचा. ग्रामीण भागात या दिवशी घराबाहेर छोटासा कंदील किंवा मातीचा दिवा लावण्याची परंपरा आहे. तर शहरी भागात लोक याला छोटी दिवाळी म्हणत आनंद मनापासून साजरा करतात. घरासमोर रांगोळी काढतात, फटाके वाजवतात आणि गोडधोड करतात. सध्या हवामानातील बदल, प्रदूषण आणि फटाक्यांवरील चर्चा वाढल्यानं अनेक ठिकाणी लोक या दिवशी इको फ्रेंडली दिवे आणि सजावट वापरू लागले आहेत. म्हणजेच काळानुसार परंपरा टिकवत नवी जबाबदारी घेतली जाते. एक दिवस आधी वसुबारस, त्यानंतर असलेली धनत्रयोदशी हे आपल्याला कृतज्ञतेचा संदेश देतात. आणि नरक चतुर्थी सांगते की प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो. आणि म्हणूनच कदाचित दिवाळीची ही तर खरी सुरुवातच होत असते. तुम्ही या दिवशी नरक चतुर्थीला कोणता दिवा कोणत्या हेतूनं लावणार हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.